भारतीय जनता पार्टीमध्ये मी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये दिल्लीमध्ये माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल। आधी भाजप, मग भाजपमधला अंतर्गत वाद, आरोप प्रत्यारोप, मग शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मग पुन्हा एकदा भाजपात घर वापसी। भारतीय जनता पार्टीमध्ये मी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कधी काळी भाजपात पहिल्या फळीतल्या नेत्यांच्या यादीत नाव असणारे एकनाथ खडसे अंतर्गत वादांना कंटाळून भाजपातून राष्ट्रवादीत गेले। 4 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी राष्ट्रवादीत घालवला, पण आता पुन्हा एकदा खडसेंनी भाजपात म्हणजे आपल्या स्वगृही परतण्याची घोषणा केली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये मी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खडसेंचा हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी मोठा धक्का समजला जातोय। पण खडसेंनी गेल्या 4 वर्षात ज्या भाजपवर सडकून टीका केली, ज्या भाजपच्या नेतृत्वावर हल्लाबोल केला, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले, ईडी लावली तर सीडी काढायची भाषा केली, तेच खडसे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर का आहेत? खडसेंनी असा अचानक यू टर्न का मारला? यामागची काय कारणे असू शकतात, हेच या व्हिडिओतून पाहूयात। भारतीय जनता पार्टीमध्ये मी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये दिल्लीमध्ये माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल। एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात येण्याचा निर्णय का घेतला हे समजून घेण्यासाठी आपल्याला यापूर्वी घडलेल्या घटनांची क्रोनॉलॉजी समजून घ्यावी लागेल। लोकसभा निवडणुकांचं जागा वाटप सुरू झालं। रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर करेल की नाही करणार अशा चर्चांना उधाण आलं, कारण सासरा म्हणजे खुद्द एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात आणि सून म्हणजे रक्षा खडसे या भाजपच्या सलग 2 टर्म राहिलेल्या खासदार। भाजप पुन्हा रक्षा खडसेंना तिकीट देईन का? भाजपने रक्षा खडसेंना जर का तिकीट दिलं तर रक्षा खडसेंच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल अशा चर्चांना उधाण आलं। रावेरच्या जागेवरून महाविकास आघाडीच्या वतीने एकनाथ खडसेंची लेक रोहिणी खडसे किंवा मग खुद्द एकनाथ खडसेंचं नावही चर्चेत होतं। एकनाथ खडसेंनीही या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली होती, पण याच मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला। भाजपने रक्षा खडसेंचं तिकीट न कापता त्यांनाच सलग 3ऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली। आता या मतदारसंघात ननंद विरुद्ध भाऊजाई किंवा सासरा विरुद्ध सून असा सामना रंगणार अशी चिन्ह असतानाच एकनाथ खडसेंनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं। माघार घेताना एकनाथ खडसेंनी तब्येतीचं कारण दिलं। खडसेंचा हा निर्णय महाविकास आघाडीला संकेत होता असं सांगण्यात येतं। यावरून खडसेंनी आपला राजकीय वारसदार रक्षा खडसे यांचा मार्ग मोकळा करायला पुन्हा एकदा भाजपची वाट धरली का असा प्रश्न आता अनेकांना पडलाय। एकनाथ खडसे यांचा यू टर्न मारण्यामागे स्थानिक राजकारणाचाही किनार असल्याचं सांगण्यात येतंय। नुकताच भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। उन्मेष पाटलांचा ठाकरे गटातला पक्षप्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का होता। जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे। याच बालेकिल्ल्यात आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या नेतृत्वाची हीच पोकळी भरून काढण्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्याच जुन्या सहकार्याला म्हणजे एकनाथ खडसेंना आपल्या गोटात घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे। कारण एकनाथ खडसेंची बोलणी थेट भाजप हायकमांडशी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांचा पक्षप्रवेशही दिल्लीत होणार असल्याचं त्यांनी खुद्द सांगितलंय। भारतीय जनता पार्टीमध्ये मी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या व्यतिरिक्त एकनाथ खडसे हे जरी शरद पवारांचे निकटवर्तीय असले तरी त्यांचं राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांशी फार काही जुळत नसल्याच्या चर्चा होत्या। अशातच जळगाव जिल्ह्यात स्थानिक पातळीवर मजबूत संघटन असणाऱ्या भाजपशी खडसेंना मदत होऊ शकते आणि जुने सहकारी पुन्हा पडतीच्या काळात आपल्या बाजूने खंबीरपणे उभे राहू शकतात। या आशेनं खडसेंनी पुन्हा एकदा भाजपची वाट धरली का अशाही चर्चा आहेत। शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे खडसेंच्या ईडी कार्यालयात असणाऱ्या फाईल्स आणि खडसेंचं वाढतं वय
हे कारण सांगण्यात येत आहे. तुरुंगात जाण्याच्या भीतीने खडसेंनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी शक्यताही रोहित पवारांनी बोलून दाखवली आहे. रोहित पवारांच्या या शंकेमुळे खडसेंनी पुन्हा एकदा भाजपची वाट धरली आहे का, की मग वाढत्या वयात पुन्हा एकदा आपलं आणि आपल्या लेकीचं राजकीय पुनर्वसन व्हावं या इच्छेने खडसेंनी भाजपची वाट धरली? अशा कितीतरी शंका विरोधक आता उपस्थित करतायत. तुर्तास खडसेंनी भाजपात जाण्याचा केलेला निर्धार त्यांचं राजकीय पुनर्वसन करतो का? भाजपने जर त्यांचं राजकीय पुनर्वसन केलंच तर ते केंद्रात होतं की राज्यात होतं? आणि खडसे विरुद्ध गिरीश महाजन किंवा मग खडसे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतो का, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.